आमचे कलंगूट झेडपी हांचे कॅन्डिडेट आसा। आज सगळेकडे आमचे झेडपी प्रचार चालू आसा, बऱ्या रितीन सगळे आपले डोर टू डोर आमचे कॅन्डिडेट करत आसा। त्या हितून एक असो प्रश्न निर्माण जाता, असोच आमी सगळ्यांनी असो प्रश्न निर्माण जाता की अगेन्स्ट बीजेपीक तर उडयतले जाल्यार कोण? आणि आम्ही सदांच डे 1 पासून सांगत आसा की बीजेपीक तर ह्या सत्तेपासून दूर दवरतले आणि आम्ही त्यांच्या अगेन्स्ट जर खेळटले जाल्यार एकूच पार्टी आसा ती आम आदमी पार्टी। आणि आम्ही कित्याक म्हणटा तेजेर एक आमचो एक काय स्टेटमेंट आयज आमी दिवपाचो आसा, त्या खातीर ही प्रेस। तुमकां सगळ्यांक खबर आसा की काल एक बीजेपीन एक नोटीस काढली आणि त्या नोटिसान तेणी कितलेशेच आपल्या पार्टी व्हॉलंटियर्सांक पयलीं तेंचे पार्टी व्हॉलंटियर्सांक एक्सपेल केले, तांकां पार्टींतले काढले। आता अशें दिसून येता की ते पार्टी लिस्टांतले जांकां काढले ते 2 जाण काँग्रेसचे कॅन्डिडेट जावन आसा, काँग्रेसचे सध्याचे झेडपीचे कॅन्डिडेट जावन आसा। सो आमकां खरोच एक क्वेश्चन मार्क येता की ए टीम, बी टीम, सी टीम जे म्हणटात पळय, हे कशो कित्यानी खंयच्यो टीमी आनी खंयचे कोण बीजेपीचे अगेन्स्ट आसा पळय ते पळोवपाक आमकां खरोच एक प्रश्न पडटा। आनी तितूंतलो हो की जर बीजेपीन तांकां काल काडला जाल्यार काँग्रेसीन तांकां नॉमिनेशन फायलिंगेचे लास्ट डे कॅन्डिडेट कशे केले आपले सारखे? हो क्वेश्चन म्हाका सगळे गोंयभर पडटा। काल जेन्ना बीजेपीचे लिस्ट आउट जाले की आमी ह्या लोकांक आमी पार्टींतले काडले, तेन्ना खुबश्या लोकांक खबर ना की त्या ज्या लोकांक पार्टींतले काडले त्या पार्टींतले काडल्या भितरले 2 जाण काँग्रेसचे कॅन्डिडेट जावन आसा। आणि तसोच आता आनी एक आसा, आता एक स्पेसिफिक टॉपिक कलंगूट झेडपी जो आमचो आसा त्या झेडपी कॉन्स्टिट्युएन्सीन एक असो इश्यू आसा की थंय बीजेपीचे अगेन्स्ट कोण जाल्यार ते आपूच असो आमकां म्हणपाचो पडटा। कित्याक तेजें एक कारण आसा, कित्याक बीजेपीच्या अगेन्स्ट बीजेपीचो एक आपलो कॅन्डिडेट आसा आणि बीजेपीच्या अगेन्स्ट काँग्रेसचो एक कॅन्डिडेट आसा आणि आम आदमी पक्षाचो कॅन्डिडेट आसा। बीजेपीचो काँग्रेसचो जो कॅन्डिडेट आसा तो पयलींचो बीजेपीन वावुरलेलो मनीस। आता अशेंच तर सगळे आता ते काँग्रेसचो कॅन्डिडेट आसा कार्मेलीन फर्नांडीस जे कॅन्डिडेट जावन आसा कलंगूटचे काँग्रेसचे, ते कितलीशीच वर्सां बीजेपी बरोबर असले। तेंच्यांनी जोसेफ सिक्वेरा देसोल्लो जो आसा पळय तेच्या खातीर कितलोसोच प्रचार करता आनी तेच्या बरोबर ते सगळे कडेन दिसताले। आता अशें तर आसा की तेंच्यांनी बीजेपीतले हाडून तर काँग्रेसीक तर कॅन्डिडेट दवरचे पडटा, जाल्यार खरेंच गोंयकारांनी चिंतपाचें की बीजेपीच्या अगेन्स्ट कोण आसा। जाल्यार खरेंच पळोवपाक गेल्यार बीजेपीच्या अगेन्स्ट फक्त आम आदमी पार्टीच आसा। आणि बीजेपीचो काँग्रेस हितून कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी स्पेसिफीक उलोवपाचें जाल्यार थंय बीजेपीचे 2 कॅन्डिडेट आमकां दिसता। जो बीजेपीन एक घातला तो आणि काँग्रेसीन एक घातला तो। जो काँग्रेसीन घातला तो बीजेपीच बरोबर आसा, फाटल्याचे कॅन्डिडेटच्या ताका मेळत पर्यंत ते बीजेपी बरोबर असले आणि बीजेपीचोच कॅन्डिडेट कसो तो सध्या वावुरता। सो हो एक स्टेटमेंट आणि हो एक आमकां हे सगळ्या लोकांक मुखार हाडपाचे असले की काँग्रेसीन खुबश्या कडेन असे कॅन्डिडेट घातल्या ते आज कॅन्डिडेचर मेळप पर्यंत बीजेपी बरोबर असले। आणि त्याच खातीर आमी म्हणटा की बीजेपी अगेन्स्ट जर कोण आसा ते फक्त आम आदमी पक्षच आसा आणि आम आदमी पक्षाचे कॅन्डिडेटूच आसा। आणि आमी सगळे जाण बीजेपीक ह्या सत्तेपासून दूर दवरपाक ह्या झेडपी आमच्या इलेक्शनात सगळो इलेक्शन कॅम्पेन आमचो चालू आसा। हांव तो मागता केरला कडेन की तेणी आपलो विचार मांडचो ह्या इश्यूचेर। नमस्कार, म्हजें नाव केरल फर्नांडीस आणि हांव आम आदमी पार्टीचे झेडपी कॅन्डिडेट फ्रॉम कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी। हांव लोकांक इतलीच एक चेतावणी दिवंक सोदता की जर तुम्ही तुमचो वोट काँग्रेसाक दिशात तर तो वोट बीजेपीकच वयतलो। कित्याक जे काँग्रेस कॅन्डिडेट कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीचे मिसेस कार्मेलिना आसा ते बीजेपी खातीर खूप वावुरला। ते जोसेफ सिक्वेरा वांगडा कॅम्पेनिंग करताले। सो तुम्ही एक लाईव्ह एक्झाम्पल घेवपाक जाता। जेन्ना 2022 इलेक्शन चलताले कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीचे, जेन्ना जोसेफ सिक्वेरा आपले कॅम्पेनिंग करतालो त्या टायमार ते तेंच्या वांगडा आसलेले आणि त्या टायमार जेन्ना तांकां गरज आसलेली ते तेंच्या वांगडा सदांच आसलेले। सो लोकांशी म्हजी एक अपील आसा म्हाज्या कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीच्या, जशे आरपोरा नागवा कलंगूट आणि कांदोलीमच्या लोकांशी, ह्या फावटी चेंज हाडटलो फक्त आम आदमी पार्टी। सो आम आदमी पार्टी ह्या फावटी तुम्ही तुमचो चेंज म्हणून सजमोन ह्या फावटी तुम्ही तुमचो सहकार दिवचो आणि येता ते झेडपी इलेक्शनाक तुम्ही तुमचो मोलादीक वोट आम आदमी पार्टीक दिवचो। आणि आमचो सिंबॉल जावन आसा झाडू। तुमकां अशें खबर आसा की ह्या फावटी मायकलान जो कॅन्डिडेट बसयला मिसेस फ्रेंझिला आणि जे काँग्रेस कॅन्डिडेट आसा मिसेस कार्मेलिना,
दोन्ही जावन आसा बीजेपीचे. सो तुम्ही तुमचो मोलादीक वोट आसा तो काँग्रेसचा दीत जाल्यार तो बीजेपीकूच वयतलो. आणि हातून एकूच कळून येता की कलंगूट खातीर कलंगुटाच्या लोकांक एक चेंज जाय. सो तो चेंज हाडपाक लागून फक्त आम आदमी पार्टी आसा. सो ह्या फावटी तुम्ही तुमचो फुल सपोर्ट आम आदमी पार्टीक दिवचो म्हणून मागता. अशें आमी त्या दिसा सांगलेले की सगळेकडे जे चालू आसा पळय जे कॅन्डिडेट आमकां दिसता की आमी ड्रामा फाटले फावटी आमी जेन्ना प्रेस तेन्ना हांवें म्हटलेलो एक वर्ड यूज केल्लो की ड्रामा. आमी खंयच्या ड्रामाक बळी पडूंक ना. आमी ड्रामाक बळी कित्याक पडूंक ना ह्याच खातीर कित्याक अलायन्स आतां हे म्हणटा की काँग्रेस आनी गोवा फॉरवर्डाचे अलायन्सूय जाले. पण तरी आसतना थंय जर कॅन्डिडेट तुम्ही पळयत जाल्यार अलायन्साचो एक कॅन्डिडेट आसा आणि काँग्रेसीचो थंयसरलो लोकल लिडर इंडिपेंडंटली रावल्लो दुसरो कॅन्डिडेट आसा. ही एक तरा जाली जे वोट स्प्लिट करपा खातीर उबे रावल्ले लोक ते अशेंय करपाक शकता. आणि दुसरें म्हटल्यार काँग्रेसीन जे थोडे कॅन्डिडेट आसा तुमकां एक्झाम्पलाय दिली आमी ते असले कॅन्डिडेट आसा जे इलेक्शन कॅन्डिडेचर काँग्रेस कडल्यान मेळपच्या आदले दीस पर्यंत ते बीजेपी बरोबर आसले. अशेंय दिसून येता काल बीजेपीनूय प्रूव्ह केलें आणि काँग्रेसी कडल्यान आमकां दिसून येयलें सगळ्यांकडे जेन्ना कॅन्डिडेचर फायल जालो तेन्ना आणि काल बीजेपीन तांकां काडले तेन्ना की कॅन्डिडेचर फायल जावन सुद्दां ते बीजेपीन आसले. काल तांकां बीजेपीन काडल्यार खंय. सो हे कितें दिसून येता तेमकां काय कळना. सो गोंयकारांकडे खरेंच हे इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या कडेन लोकांक सांगपाक गोंयकारांक दाखोवपाक जाय आसलें आमकां की असल्यो गजाली चल्ल्या. सो खंयच आनी कन्फ्यूज जावं नाका. लोकांनी कन्फ्यूज जावपाक जायना कित्याक हांगा कन्फ्यूज जाल्यार परत आसा तशीच बीजेपीची सिटां येतली आनी ती येवपाक जायना. ह्या खातीर खंयच कन्फ्युजन लोकांनी जावपाक जायना. आपल्या प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन लोकांनी सारखें पळोवपाक जाय की कोण कोणाचो कॅन्डिडेट खंयचो कॅन्डिडेट कित्याक रावला. थोडे इंडिपेंडंट सुद्दां रावले ना अशें सांगता की आमी बीजेपी उडोवपाक रावल्या. पण ते कॅन्डिडेट सुद्दां कोण हांव तेंच्या कोणाचेरूच कमेंट करना. थोडे बऱ्या हितून रावले आसतले. सो हांव जनरलायज करपाक सोदना. पण प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांकडे मागता की तेंच्यांनी प्रत्येक कॅन्डिडेटाक जज करचो. प्रत्येक कॅन्डिडेटाक क्वेश्चन करचो. आणि जर इंडिपेंडंट रावला जाल्यार ताका क्वेश्चन करचो की बाबा तूं इंडिपेंडंट रावला तो फुडें कितें क्वेश्चन करा ताका. तशेंच जे बीजेपीचे लोक आतां काँग्रेसीन तांकां तिकेट दिवन काँग्रेसीन तांकां इलेक्शनां खातीर देंवयला पळय तांकांय क्वेश्चन करा की कॅन्डिडेचर मेळा पर्यंत तूं बीजेपीन आसलो आतां अशें अचानक कितें बदललें तुज्या खातीर. आतां काँग्रेसीन तूं आसा फुडें कितें क्वेश्चन करा तांकां. जेन्ना सॅटिस्फाईड आन्सर तुमकां मेळटले पळय तेन्नाच चला आनी वोट करा. सो एक अपील गोंयकारां खातीर. देव बरें. श्री बाब तुम्ही 42 सीट्स हे करता ना. येस. कितें ते रिमेनिंग 8 सीट्स तुमकां कॅन्डिडेट नासले की तुम्ही इंडिपेंडंट कितें सपोर्ट करता. आमी जे 8 सीट आमी घालूंक ना पळय थंय अशे लोक आसा जे आमच्या टॉकिंग आमचे कडेन उलोवप तेंचे चालू असलें आनी ते उलयतना आमी तेंचे कडेन अशें दिसून येयलें की थंय आमी सपोर्ट केल्यार बरें पडटलें. सो त्या खातीर आमी ते सीट घालूंक. 8 सीट्स आर सपोर्टिंग. येस. ते इंडिपेंडंट बसले ते इंडिपेंडंट बसले ते इंडिपेंडंटूच पार्टीचो क्वेश्चनूच येना. रामरावाक तुमचो सिनियर लिडर आसलो पळय तो रिजायन करून गेला. तेणे कितें म्हणलें की रिजायन जाता पळय तेन्ना की अलायन्स जाय आसलेलें म्हणून गोवा हेजे आम आदमी पार्टीचे काँग्रेसीचे अलायन्स जाय म्हणून ताका लागून तो रिजायन जालो. तेन्ना अलायन्स जावंक ना म्हणून प्रत्येक कोणाचे अलायन्स जावना तुमचे आनीक काँग्रेसीचे आनीक गोवा आमचे गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेसीचे जर अलायन्स जावना म्हणून रामराव सर केला जाल्यार तेणी खूब पयलीं वचपाक जाय आसलें. सो आता तेंचे मे बी आनीक कितें विचार आसले की आमी अलायन्स ना म्हणून कितलेशे दीस जाले सांगता कितलेशे म्हयने जाले सांगता. तेच्या खातीर तेच रिजन दिवन हेच्या पयलीं एक आमचो पयलींचो एक लिडर आमची पार्टी सोडून तेणी हेच रिजन दिलें की आमची पार्टीन अलायन्स करूंक ना म्हणून. तर रामराव सरान तर अशें म्हटलें जाल्यार म्हाका खरेंच तेजे आयडिया ना की तेणी हें कित्याक म्हटलें कित्याक आमचे पार्टीन अलायन्स करूंक ना म्हणून ते गेल्या जाल्यार तेणी खूब पयलीं वचपाक जाय आसलें. आनी अशेंय म्हणटा की थोडे कडेन आम आदमी आहा पळय ते फकत वोट स्प्लिट करपाक पावल्या म्हणून तेजेर तुमचें कितें. हांव आयज आन्सर करपाक शकना कित्याक तेजे रिजल्टानूच कळटलें. सगळ्यात आमी जशें काँग्रेसीक म्हणटा तशें काँग्रेस आमकां नाल्यार बीजेपी आमकां अशें सगळे आमकां एकामेकाक म्हणपाक शकता न्ही. पण रिजल्टूच दाखोवन दितलो मागीर ते स्पेसिफीक कॉन्स्टिट्युएन्सीचेर उलय. सो 22 तारखेची वेट करया आन्सर. कितली सिटां तुमची येतली कशी दिसता. आमची आमी 42 घातली ती 42 चिकपाकूच घातली. कलंगूट खंयच्या मुद्द्याचेर तुमी लोकां फुडें गेले. कलंगूटचे खंयचे मुद्दे खंयचे इश्यूज घेवन तुमी आतां इलेक्शनाक देवल्या काय म्हणटा कलंगूटचे. लायक आमच्या कलंगुटान असे खुबशे आहा जे जावंक ना अजुनूय. हेंच्यांनी फक्त डेव्हलपमेंट म्हणूनच केलेले आसा. पण अजून पासून हे डेव्हलपमेंट कांयच जावंक ना. जशे रोडाचे इश्यू आसलेले उदकाचे इश्यू आसलेले अजूनही तेंच्यांनी सॉल्व बी कांयच करूंक ना. इतलेच इश्यू ना इतलेच इश्यू न्हू. झेडपी इलेक्शनाक इतलेच इश्यू आसता. तुका एक एक्झाम्पल दिता. आमी आतां जे गांव भोंवता आमच्या म्हाजी कॉन्स्टिट्युएन्सी मया कॉन्स्टिट्युएन्सी म्हाज्या हितून 2 आसा. पण तेच्या भायर सुद्दां जेन्ना आमी वता आमी आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन भोंवतात पण झेडपी इलेक्शन नाल्यार इलेक्शनच्या प्रचारा खातीर आमी खुबश्या कॉन्स्टिट्युएन्सीनी वता.
आता कालच हांव आमचो वायस प्रेसिडेंट वाल्मिकी आमी हांगा आसले वाळपय कॉन्स्टिट्युएन्सी 70 आसले बेसिकली. आमकां अशें दिसून येता की थंय बेसिक फॅसिलिटीज ना. आमकां एक भायरसून एक पिक्चर क्रिएट केला की थंय इतलें बरें चल्लां, अशें चल्लां, तशें चल्लां. पण जेन्ना गांवांनी वचून पळयता पळय हांगा फक्त रुलिंग पार्टी फक्त हे करता की स्मार्ट सिटी हे ते व्हडले व्हडले प्रोजेक्ट असलेच हांगा आमकां दाखयता. पण एक्चुअली पळोवपाक गेल्यार गांवांनी जाल्यार आतां आमच्या केरळान जे सांगले पळय तीच परिस्थिती आसा. बेसिक फॅसिलिटीज ना. सो बेसिक फॅसिलिटीज ना जाल्यार आनीक कितें. काल हांव एका डोर टू डोराक वाळपयन आमी गेले तेन्ना एक ती बायल आमकां सांगपाक लागली की बाबा आपल्या डेव्हलपमेंटाचे पडलेलेच ना, आपल्याक हे आपल्या भुरग्याचें काम जालें कित्याक आपले भुरगो बेकार आसा. वाळपय कॉन्स्टिट्युएन्सी 70तले उलयता हांव ह्या की ज्या कॉन्स्टिट्युएन्सी आमी म्हणटा की सगळ्यांत चड जॉब दिता पळय त्या कॉन्स्टिट्युएन्सीचेर उलयता हांव. थंय जर अशें आसा जाल्यार बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीनी आनी कितले अनएम्प्लॉयमेंट बेसिक फॅसिलिटी कितें आसा पळय ते आनी झेडपी इलेक्शनान हेच करपाक जाय. झेडपी इलेक्शनान वचून तो स्मार्ट सिटी करतलो, व्हडले व्हडले प्रोजेक्ट करतलो हे उलोवपाक शकना. कित्याक त्या फंडान बेसिक कितें जातलें, गांवा खातीर कितें जातलें पळय तेच उलोवपाची गरज आसा. आनी तेच आमी उलयता. तितून तेणी म्हटलें पळय तितून आमचें बेसिक डेव्हलपमेंट, हेल्थ केअर, एज्युकेशन हेजेरूच आमचो चड भर आसा. की बेसिकूच ना जाल्यार व्हडले उलोवन फायदोच ना. आनी व्हडले उलोवपाचो टायम येतलो तेन्ना ते उलयतले. कलांगूट खातीर रोड मॅप कितें आहा तुमचो? कलांगूट ती आतां ती टुरिझम बेल्ट आहा न्हू. Yes. One of the तुमचो richest समज पंचायत. जाल्यार व्हॉट इज द रोड मॅप फॉर कलांगूट? ट्युरिझम बेल्ट जेन्ना म्हणटा आमी तेन्ना ट्युरिझम बेल्टाची बेसिक गजाल कितें आसपाक जाय, रोड सारखे आसपाक जाय. आनी तेजेरूच आमी जेन्ना बीजेपीचे बुराक कॅम्पेन तेन्ना आमी स्टार्टूच तें केला की बेसिक फॅसिलिटीज पयली दिया, मागीर रोड मॅप पासून सगळो तयार करुया. बेसिक फॅसिलिटीज ना. कलंगूटार तुमी पळयलें जाल्यार सारकी तीच रस्तो जो जे जगा वयले लोक आमच्या ट्युरिझमा खातीर हांगा येता, आमच्या कलंगूट येता जाल्यार कोस्टल बेल्टाच्या खंयच्या हितून येता. तर बेसिक येयल्या उपरांत रस्तेच सारखे ना जाल्यार आमकां कितें इमेज घेवन भायर वतले. सो तो बेसिक फॅसिलिटी. आनी झेडपी म्हणटा तेन्ना बेसिकाचेर मेन उलोवपाक जाय. ज्या गजालीचेर बीजेपी आनी रुलिंग पार्टी सध्या उलयना पळय तेजेरूच उलोवपाची गरज आसा. बेसिक फॅसिलिटी इज द मस्ट आनी दॅट इज झेडपी. ते आरपोरा इन्सिडंट जाल्लो त्याच्या नंतर खुबशे पब्स बंद केले. सो कलंगूटात ना अशे पब्स बीन इलिगल. तुम्ही त्याच्या बद्दल आवाज बीन उठयला? इलिगल पब्स इलिगल आसा ते बंद करपाकूच जाय. तेचेर इन्व्हेस्टिगेशन जावन ते करपाकूच जाय. पण आनी आमच्या नजरेन तर तुमचो स्टेट कितें आवाज होता म्हणजे बंद जावपाकूच जाय. इलिगल चलता जर तेंचे कडेन फायर सेफ्टी खंयच्योय नॉर्म्स जे आसपाक जाय ते तर ना जाल्यार बंद जावपाकूच जाय. आनी तोपर्यंत जावपाक जाय जोपर्यंत ते सगळे नॉर्म्स क्रिएट त्यो लायसन्स तांकां मेळना. पूण कलंगूट तुमच्या नदरेक येयला काय म्हणटा? कलंगूट आसा ना कितें स्टेटस खबर आहा कलंगूटचो? म्हाका खरेंच खबर ना आयच्या दिसा. ती काय खबर ना? ती आतां कलंगूट बसल्या ती आतां कलांगूटची कॅन्डिडेट म्हणजे तिका खबर आसचें ना. ती बसल्या कालांगुटान असे खुबशे क्लब आहा जे इल्लीगल आसा ते. सो ते पंचायतीन पळोवपाक जाय. आनी लोकांनी ऑलरेडी खुबशे आवाज काडलेलो आसा की ते इल्लीगल आसा, बंद करचे म्हणून. अजून आसा ते आसा 100% आसा. 100% आसा. आसतलेच. तर म्हाका स्पेसिफीक विचारता की खंयचो आसा आनी कितें आसा तें आमी सांगपाक शकना. पण 100% आसा म्हणूनच कारवाय जाता. आनी आमकां दिसता न्ही की जेन्ना एक खंयचो तरी इन्सिडंट जाता आनी त्या टायमार खंय तरी बंद जाता, ऑफिशियल्सान बंद करता जाल्यार 100% आसा म्हणून बंद जाता न्ही. आनी इन्सिडंट जाय पर्यंत तेजेर कितें चवकशी जावंक नासली. म्हणून आयज तांकां बंद करचें पडटा न्ही. इलिगल नासले जाल्यार बंद कशें जातले आसले? सो कोण रिस्पॉन्सिबल आहे का? गव्हर्नमेंट, एडमिनिस्ट्रेशन 100%. Don't you think you people are confusing the people right now? Just oppose kara to me only for the opposition Opposition. who are forward. No, no, आम्ही opposition आहे. Indirectly your people are giving a benefit for the BJP. ना आम्ही ऑपोजिशनाक ब्लेम करून कन्फ्यूज करपाक सोदना. आम्ही आयची प्रेस आनी नॉर्मली आम्ही जर कितें उलयता तुमी आयकलां आसा आम्ही कन्फ्युजन जावपाक जायना म्हणून उलयता. जर काँग्रेस हाडून बीजेपीचोच कॅन्डिडेट बीजेपीचे वावरलेलो जाल्यार बीजेपीक लास्ट डे पर्यंत बीजेपी नासलो जाल्यार कॅन्डिडेट दितना सुद्धा बीजेपी नासलो मनीस जर हाडून काँग्रेसीन तो कॅन्डिडेट दिता जाल्यार आमकां लोकां फुड्यान हाडचेच पडलें न्ही. कित्याक तो वन ऑफ द कॅन्डिडेट न्ही. सो कन्फ्यूज जावपाक जायना हो पॉयंट आमकां दवरचोच पडलो तें लोकां फुड्यान. जेन्ना आमी लोकां फुड्यान दवरतले आमचें काम तें. रॉंग तर आसा जर बीजेपीचोच कोण कॅन्डिडेट हाडून काँग्रेस दवरतलो आमकां सांगपाक जाय. काँग्रेसूच न्हू XYZ पार्टी खंयच्याय पार्टीन जर अशें केलें आमी सांगपाकूच जाय. कित्याक तेका जे ओडतले ते बीजेपीच गेल्ले सारकें जालें न्ही. ते वचपाक जायना आमी आमचो पॉयंट दवरतलो. दिस इज नॉट कन्फ्युजन, दिस इज क्लिअरिंग द कन्फ्युजन. त्या भागान तुम्ही पळयता न्हू बिझनस जे चलयता न्हू आमी पळयता चडशे भायले चलयता तांकां तुमी कितें गोंयकार थिंगा हें करचें म्हणून तुमचें कितें आहा? आमचे मेन म्हटल्यार जेन्ना रुलिंग पार्टी आसता पळय तेणी सेफगार्ड करपाक जाय. तेणी सेफगार्ड करपाक जाय. तुमचें कितें आहा विजन कितें आहा? 100% आसपाकूच जायना. आमी जेन्ना आमी म्हणटा पळय आमी झेडपी जालो जाल्यार आमी फुडल्या असेंब्ली इलेक्शनाक वता पळय आमचे गोंयकारांचे बिझनस आमच्या गोंयकारांच्या हातीन येवपाक जाय. तेच्या खातीर 100% आमी काम करतले. पूण ते शक्य आसा? ते फिजिबिलिटी स्टडीचेर चेक करचे पडटले न्ही.
पूण ह्या मुद्द्याचेर तुम्ही झेडपीक तुम्ही काय सांगना झेडपी पळय तेच सांगता कितें आमी कन्फ्यूज करपाक जायना. झेडपी म्हटल्यार बेसीक गजाली पयली आसपाक जाय. बेसीक गजाली तर सारखे आसू जाल्यार हे गजालींचेर 100% उलोवपाक ना जाय. समज तर तुम्ही तो झेडपी सिरियसली घेयना. आता तुम्ही ना आमी खंय म्हणटा सिरियसली घेयना अशें तुम्ही म्हणटा पळय अशे मुद्दे म्हणटा एका झेडपीक हे करूंक जाय गरीब ना ना मुद्दे करपाक जायना तुम्ही- म्हणना. हा. बेसीक गजाली पयली करपाक जाय. जेन्ना बुन्यानूच सारकी ना आपलो बेजूच सारको ना जाल्यार वयर कितें करतले. सो कलंगूट खंयची कोस्टल एरिया टुरिझम एरिया आमी म्हणटा पळय ती पयली ती सारकी बेसीक गजाली पयली सारक्यो आसपाक ताच्या वयर मागीर एक स्टेप फुडें वचपाक शकता. पयलीच तर गेले आनी वयल्या गजालींचेर गेले जाल्यार काय जावचें ना. पूण आनी हे ZP election तुम्ही म्हणलेले पळय तुम्ही म्हणटा इन्फ्रास्ट्रक्चर रिगार्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर उलयता पूण हे आहा पळय ते तुका गोंयकारांचे इन्फ्रास्ट्रक्चरच न्हू. आता तुम्ही एक क्वेश्चन केलो पळय की गोंयकारांक जे इलिगल खूप चलता हे इन्फ्रास्ट्रक्चराचो क्वेश्चन नासलो. हो आसलो एडमिनिस्ट्रेशनाचो न्ही. सो सगळे बेसीक गजालींचेर उलयता. जेन्ना बेसीक गजाली सारक्यो आसतल्यो लोकां खातीर, बेसीक गजाली ट्युरिझमा खातीर सारक्यो आसतल्यो, बेसीक गजाली वर्क बिझनेसमॅन आसा पळय तेंच्या खातीर सारक्यो आसतल्यो, तेन्नाच बिझनेस सारको जातलो, तेन्नाच इलिगलिटी बंद जातली, तेन्नाच कितें तरी बरें जातलें, तेन्नाच आमचें ट्युरिझम वयर सरतलें. सारकें? ऑथॉरिटीज तीच लागता न्हू त्यो कितें? सगळे हे करपाक ऑथॉरिटीज तीच लागता पंचायतूय तीच लागता न्हू. हय हांव जेन्ना सगळे नॉर्म्स म्हणटा सगळे लायसन्सीस म्हणटा पळय तितून सगळे येयले भितर पंचायत येयली सगळी डिपार्टमेंटाचे कितली एक तर कितें आतां फाटल्या फावट क्लबाचो इन्सिडंट जालो तो क्लब चलतो जाल्यार कितलेशे डिपार्टमेंटाचे लायसन आयले भितर वन ऑफ द थिंग इज पंचायत एडमिनिस्ट्रेशन सारकें जावपाकूच जाय. सो ते तांकां धारेर धरून तुमी हे करूंक जाय न्हू. आमी 100% करता न्ही. आमी क्वेश्चनूच तांकां करता. जर आतां आमी तो इन्सिडंट सुद्दां जालो जाल्यार आमी जेन्ना सगळे क्वेश्चन जाले ते तेजेरूच जाले. तिका कलंगूटचे वयताले तेणे एक तोंडान सांगूंक सुद्दां ना की हो अशें जाल्लें. तेणी कितें सांगलें तेणी सांगलें की 100% इलिगलिटी आसा. तेन्ना आमी विचारलें जाल्यार पण विचारता तेन्ना क्वेश्चन आन्सर करता. सगळ्यात एकाच प्रेस कॉन्फरन्सात सगळे हे करपाक शकना न्ही. आयची प्रेस कॉन्फरन्स कितें आसली आयची प्रेस कॉन्फरन्स जाल्ली की कन्फ्युजन आसा की अशे कॅन्डिडेट बीजेपीचे कलंगूटान काँग्रेसान हाडल्या. सो हे सांगतना ती इलिगलिटी ते हे उलोवंक शकना No, but it cannot be limited. But the press conference cannot be limited only to that subject. क्वेश्चन No? करता तेन्ना आन्सर ना करता. क्वेश्न केला ना आन्सर केला ना ते. Why Congress says that the fight will be between the BJP and Congress. Rest all are the splitters. What do you like to say on that? इट इज 100% बीजेपी अगेन्स्ट आप. आणि काय? So तुम्ही म्हणता की तुम्ही सेकंड येतले म्हणून आता आज जर हांव तर तुमकां सांगता की बीजेपीचे कॅन्डिडेट हाडून काँग्रेसान घातले जाल्यार आनी कितें उरलें. जर काँग्रेसी कडेन आपले व्हॉलेंटियर्स ना जाल्यार अशे नॉर्मल जे बीजेपी वांगडा लिंक ना तसले जर लोक ना जाल्यार ते आनी बीजेपीचे अगेन्स्ट वतले म्हणून कशें म्हणू शकता. बीजेपीचेच लोकांक हाडून जर कॅन्डिडेटाचेर घेता जाल्यार बीजेपीचे अगेन्स्टूच तेच आसा अशें कशें म्हणपाक शकता. तुमकां दिसना तुमकां एडवांटेज बीजेपीचे काँग्रेसान गेले जाल्यार वोट स्प्लिट बीजेपीचे जातले. ना ना अशें कांय नासता. वोट स्प्लिट तुमकां बीजेपीचे बरं वोट्स ना ना बीजेपीचे वोट्स आनी जनरल पब्लिकाचे वोट्स दोन सेपरेट गजाली. आमकां खंयचेच वोट स्प्लिट जाल्ले नाका. वोट स्प्लिट जावन आमकां बीजेपी जिखलेली नाका. त्या खातीर फाटल्या दिसांनी तुम्ही एक काँग्रेसीचो कॅन्डिडेट तुम्ही हे केलो न्हू तुमच्या हितून पार्टीन गेलो तें कितें ओपोजिशन इज ओपोजिशन न्ही. ना पूण तुम्ही गेलो काँग्रेसीचो म्हणटालो तो तुम्ही म्हणटा बीजेपी काँग्रेसीन बीजेपीचो गेलो म्हणटा. माझो स्टेटमेंट असो ना की हांव काँग्रेसीक उडोवपाक खेळटा. म्हाजो ना न्ही. म्हाजो कितें आसा म्हाका बीजेपीक डिफीट करपाक जाय. सो ओपोजिशनांतलो कोण तर आमचे कडेन येवपाक सोदता वेलकम. आमच्या नॅशनल कन्व्हेनर जेन्ना गोंयांत आसा तेणी डायरेक्टली सांगला थंय तर सारकें ना थंय सारकें ना हें आमी प्रत्येक पॉयंट टू पॉयंट प्रूव करता. जर तांकां आमची दारो सदांच ओपन आसा बीजेपीच्यान ना. ओके थँक्यू. थँक्यू.